कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला आठवतं घरच्यांपासून लपून तू दहीहंडी फोडायला गेली होतीस. मी होतो तिथे. मी तुला पाहिलं आणि मला खूप राग आला होता लीला. पण जेव्हा मला कळलं की तू तुझ्या बाबांचं कर्ज फेडण्यासाठी ती दहीहंडी फोडायला गेली होती, तेव्हा मला तुझ्याबद्दल अभिमान वाटला. आपल्या लग्नात तू जे काय केलंस त्यामुळे तू सगळ्यांचा राग सहन केलास. पण तू हे फक्त रेवचा जीव वाचवण्यासाठी केलंस. ती लीला. माझा इजेपासून अभिरामपर्यंत प्रवास सुरू करून दिलास. ती लीला. विराज आणि प्रमोदवर करप्शनचा आरोप होता, पण तू सगळी केस इन्व्हेस्टिगेट करून त्यांच्यावरचा आरोप खोडलास. ती लीला. हो ना, तेव्हा तो लीला वहिनीनी त्या टेम्पोचा स्कूटीवरनं पाठलाग काय केला, त्या टेम्पोवाल्याशी मारामारी काय केली, नंतर त्या टेम्पोमध्ये चढल्या काय. लीला वहिनी, हॅट्स ऑफ. सुरुवातीला मला तुझं वेगळेपण लक्षात यायचं नाही लीला. या स्ट्रिक्ट एजेला या अल्लड लीलाचा गोड स्वभाव कळायचाच नाही, आणि त्यामुळे मी तुला खूप शिक्षा द्यायचो. आणि तू माझी दिलेली प्रत्येक शिक्षा पॉझिटिव्हली घ्यायची, तक्रार न करता, आणि त्याला एक स्पेशल लीला टच दिलास. ती लीला. आणि या दिवाळीला सगळ्या सुनांना, प्रमोद, विराज, किशोरला सगळ्यांना कामाला लावलं. सगळं घर एकत्र केलं. आणि एवढंच नाही तर तू टायगरलाही तुझ्या बाजूने करून घेतलंस. आपल्या घरात जेव्हा चोर आला होता तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या चोराला फाईट दिलीस. ती लीला. यश आणि रेवतीचं लग्न जिच्यामुळे झालं. ती लीला. त्या विक्रांतला प्रत्येक वेळेला धडा शिकवला. ती लीला. दसऱ्याला तू माझा जीव वाचवलास लीला, तेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. आणि तुझी बिगेस्ट अचीवमेंट, तू मला पुन्हा आनंदाने जगायला शिकवलं लीला. आणि हा तुझा फेमस डायलॉग, Why fear when Leela is here? तो डायलॉग किती जणांना हिम्मत देऊन जातो लीला. थँक यू फॉर being Leela. Thank you for coming in my life. विजय, थँक्यू तुम्ही नाही, थँक्यू तर मी म्हणायला हवं तुम्हाला. आज तुम्ही माझीच मला एक नवीन ओळख करून दिली. तुम्हाला माहिती, ही खोली ना मला खूप भीतीदायक वाटायची. म्हणजे मला वाटायचं की मी सतत चुका करते, आणि ह्या खोलीत आल्यावर मला कायम भीती वाटायची. मी रडायचे, कायम दुःखातच असायचे. आज तुम्ही तुमचं मॅजिक केलं.
आणि मी पहिल्यांदाच ह्या खोलीत येऊन हसायला लागली. खरंच खरंच थँक्यू विजय. हे खरं म्हणजे आम्ही तुमचे आभार मानायला हवेत. म्हणजे बघा ना, ह्या खोलीचा एवढा कायापालट करून तुम्ही लीलाच्या जखमांवर जी काय हळुवारपणे फुंकर घातलीत ना, खरंच थँक्यू व्हेरी मच. लीलाचे बाबा, माझे आभार मानायची काहीच गरज नाही. मी जे करेक्ट होतं तेच केलं आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी तुमच्या मुलीला सुखात ठेवेन. मी जे केलं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी केला. लीलावहिनी, तुम्ही ना आता हे असं उदास राहणं, रडत राहणं सोडून द्या. अशाच कायम हसत आनंदी राहतोय. तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हाच खूप छान दिसतं. विश्वादादा, तुझ्यासारखा भाऊ आणि एजंट सारखा नवरा असल्यावर आणखीन काय हवंय? आणि मला माहितीये तू सुद्धा मदत केली असणार एजंटना हे सगळं करायला, त्यामुळे तुला सुद्धा खूप 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 थँक्यू. बस काय लीलावहिनी, आता काय लाजवणार का मला? आणि भाऊ मानताना मला, मग एक भाऊ एका बहिणीसाठी हे एवढंही नाही करू शकत? चला चला, मला निघायचंय. हे कसं आहे, एजे सर आता त्यांच्या सासूरवाडीत रिलॅक्स आहेत, तेव्हा ऑफिसची जबाबदारी माझ्यावरती आहे. सॉरी सर, मी निघतो. एजे, तुम्हाला पण घरी जायचं असेल ना आता? पण त्याआधी तुझ्या मावशी आईला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. लीला, मला खरंच माफ कर. मी चुकले. मला खरंच तू माफ कर. माझ्याकडे खूप खूप चुका घडल्या. मला माफ कर. तू आधी पाच जोडू नकोस. काय करतेस असं? तू मला माफ करायला हवंस, त्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. अगं, मी खरंच इतक्या चुका केल्यात ना. मी खरं तर तुझी माफी मागण्याची लायकी नाही. मावशी बस. एजे सांगा ना, काय बोलते बाबा? तुम्ही तरी सांगा. अगं असं काहीच नाही, तू काहीच चुका केला नाहीस. तू काय बोलतेस? प्लीज असं हे करू नका. खरंच लीला, तुला आहे ना फक्त आणि फक्त एजंटनी ओळखलंय. हा आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, ते बघून मला जाणवलं की मी किती चुका करत होते. मी किती चुकीची वागले गं तुझ्या बरोबर. आहे का मावशी? खरंच पण माझ्यावर विश्वास ठेवलेला सोन्या. म्हणजे ना बघ, कोणी तुला काही बोलू नये, तुझ्याकडून पुन्हा त्याच चुका होऊ नये, लोकांनी तुला काही बोलू नये म्हणून हे सगळं करत होते ग. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास ठेव. मला कळतंय माझा मार्ग चुकीचा होता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.